नमस्कार मंडळी. नवी वर्षाची सुरुवात झाली आहे आणि आता या वर्षीची व्रत सणवारेही सुरू झाले आहेत. वर्षाची सुरुवातच यंदा भगवान विष्णूंच्या भक्तीने होत आहे. वर्षाची पहिली एकादशी 7 जानेवारी रोजी आहे. मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला सफला एकादशी म्हणतात. या दिवशी विधिवत पूजा करण्याने आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळते आणि आपली सर्व कार्ये निर्विघ्न पार पडतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या एकादशीचे व्रत करण्याचा विधी आणि व्रतकथा. मार्गशीर्ष कृष्ण एकादशी महात्म्य. सफला एकादशी. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, जनार्दना, मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे काय नाव आहे, तिचे व्रत कसे करावे, त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी आणि तिचे महात्म्य काय आहे याविषयी विस्ताराने सांग. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला असे सांगू इच्छितो की एकादशी व्रत केल्याने मी जितका संतुष्ट होतो तितका विपुल दान दक्षिणा देऊन केलेल्या यज्ञानेही होत नाही. ज्याप्रमाणे नागांमध्ये शेष, पक्ष्यांमध्ये गरुड, नद्यांमध्ये भागीरथी, देवांमध्ये विष्णू, मानवामध्ये ब्राह्मण आणि यज्ञामध्ये अश्वमेध श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. म्हणून मनुष्याने या व्रताचे प्रयत्नपूर्वक आचरण करावे. तसेच वर्षभरात जेवढ्या एकादशा येतात त्यांच्या बाबतीत लहान मोठी असा कोणताही विकल्प आणू नये. आता मार्गशीर्ष कृष्ण एकादशीचा व्रतविधी आणि महात्म्य सांगतो. ही तिथी सफला नावाने विख्यात आहे. या दिवशी पूर्वोक्त विधीप्रमाणेच व्रताचरण आणि उपोषण करावे. नारायणाची मनोभावे पूजा करावी. त्या समयी मज भगवंताला त्या प्रदेशात तेथील ऋतुकाळानुसार उत्पन्न झालेली उत्तम फळे अर्पण करावी. चांगले नारळ, आंबे, आवळे, लिंबे, डाळिंबे, लवंगा व सहज प्राप्त इतर फळे समर्पित करून भगवान नारायणाचे, श्री विष्णूचे षोडशोपचारांनी पूजन करावे. त्याच्या चरणांना आदराने वंदन करावे. या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. या रात्री प्रयत्नपूर्वक जागरण करावे आणि भगवंताचे कीर्तन करावे. या जागरणाने व्रतकर्त्याला जे पुण्यफल मिळते त्याची बरोबरी करू शकेल असे एकही तीर्थ नाही, व्रत नाही आणि यज्ञही नाही. 5000 वर्षे तपश्चर्या करून जे फळ मिळते तेवढेच फळ या एकादशीच्या जागरणाने सहज प्राप्त होते. धर्मा, आता सफला एकादशीची पावन कथा सांगतो, ती श्रवण कर. चंपावती नगरीत महिष्मत नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला 4 पुत्र होते. लुंपक हा ज्येष्ठ पुत्र, पण उत्तम अशा राजघराण्यात जन्माला येऊनही तो पापाचारी बनला. तो परस्त्रीगमन करीत असे, द्यूत खेळत असे आणि वेश्यांच्या घरी पडून राहत असे. त्याची वर्तणूक अतिशय वाईट होती. तो देवांची, ब्राह्मणांची, वेदांची आणि वैष्णवांची निंदा, कुचेष्टा करीत असे. तसेच ही निंद्य कर्मे करताना त्याला यत्किंचितही लाजलज्जा वाटत नसे. त्याने पित्याचे विपुल द्रव्य उधळले. त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी राजाने पुष्कळ प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्याला राज्याबाहेर हाकलून दिले. राजाच्या भीतीने त्याच्या बंधूंनी व नातेवाईकांनी त्याच्याशी संबंध तोडले आणि नोकरचाकरही त्याला सोडून गेले. लुंपक पूर्णपणे एकाकी पडला. राजाच्या धाकाने कोणी आश्रय देईना. त्यामुळे पुढे काय करावे हेच त्याला कळेना. त्याने सूड घेण्याचा निश्चय केला. दिवसा अरण्यात राहायचे आणि रात्री चंपावती नगरीला लुटायचे असा दुष्ट विचार करून तो गहन वनात निघून गेला. जन्मांतरीच्या पापांनी राज्यभ्रष्ट झालेला तो राजपुत्र अरण्यातील प्राण्यांची नृशंस हत्या करून व रानातील फळे खाऊन राहायचा आणि रात्री आपल्याच नगरीत घुसून लुटालूट करायचा. अशा प्रकारे त्याने लोकांना फार त्रास दिला. चोरी करताना तो पकडला गेला तरी राजाच्या भीतीने लोक त्याला लगेच सोडून देत असत. अरण्यामध्ये लुंपक एका जुनाट आणि विस्तृत पिंपळाखाली राहत असे. त्या वृक्षाच्या ठिकाणी मोठे देवत्व विलसत होते. तो नित्य दुष्टकर्मे करायचा आणि पुण्याच्या तेथेच परतून यायचा. अशा प्रकारे त्याने पुष्कळ काळ घालविला. पुढे मार्गशीर्ष कृष्ण दशमी तिथी आली. त्या रात्री वस्त्रहीन लुंपकास थंडीचा भयंकर त्रास झाला. तो इतका गाठून गेला की त्याला जराही चैन पडले नाही व झोपही आली नाही. तो सारखा कुडकुडत होता. अंग संकुचित करून दातावर दात आळून धरीत होता. त्या भयानक शीताने तो इतका जर्जर झाला की देहभान हरपून मेल्याप्रमाणे पडून राहिला. ती रात्र कशीबशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सफला एकादशीस सूर्योदय झाला तरी तो भानावर आला नाही. मध्यान्ह समयी केव्हा तरी त्याला जाग आली. तो
महत्प्रयासाने उठला आणि सर्व शक्ती एकवटून एखाद्या पांगळ्या मनुष्याप्रमाणे अडखळत चालू लागला. तो तहानभुकेने व्याकुळ झाला होता. त्याच्या अंगात त्राणच उरले नव्हते. त्यामुळे शिकार मिळाली नाही म्हणून निर्वाहापुरती जमिनीवर पडलेली फळे गोळा करून तो पिंपळापाशी आला. तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्याला स्वतःवर ओढविलेल्या परिस्थितीचे दुःख होत होते आणि आता आपले काय होणार या विचाराने तो फारच व्यथित झाला. त्याने काही वेळ विलाप केला. मग गोळा करून आणलेली सर्व ती फळे त्या वृक्षाच्या मुळाशी ठेवली. ती भगवंताला अर्पण केली आणि पश्चातापपूर्वक क्षमा प्रार्थना करू लागला. त्या रात्रीही अतीव थंडीमुळे त्याला झोप आली नाही. अशा प्रकारे त्याच्याकडून सफला एकादशीच्या दिवशी नकळत व्रताचरण घडले. त्यामुळे मधुसूदनाला आनंद झाला. त्याने त्याची फलार्पण जागरणरूपी सेवा स्वीकारली आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, त्या व्रतप्रभावाने लुंपकाला मोठे पुण्य प्राप्त झाले आहे आणि त्याचे दुर्दैव सरले. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदय होताच एक दिव्य अश्व त्याच्याजवळ आला. तो स्वर्गीय वस्तूंनी मढलेला होता. त्याला पाहून लुंपक आश्चर्यचकित झाला. तेवढा एक आकाशवाणी ऐकू आली, राजपुत्रा, तू केलेले सफला एकादशीचे व्रत वासुदेवाला पावले. तुझ्यावर कृपाप्रसाद झाला आहे. तू खरोखरच धन्य आहेस. आता आपल्या घरी जा, पित्याची भेट घे आणि भगवंताच्या आशीर्वादाने निष्कंटक राजाचा उपभोग घे. लुंपकाने ते वचन मान्य केले. तोच त्यालाही दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्याची दुष्ट बुद्धी नाहीशी झाली आणि अंतःकरण विष्णू भक्तीने भरून गेले. तो अश्वारूढ होऊन त्वरेने पित्यापाशी आला. त्याला नमस्कार केला आणि विनम्र भावाने उभा राहिला. आपला पुत्र दुराचार टाकून सन्मार्गी झालेला आहे, सुबुद्ध आणि हरिभक्त झालेला आहे हे पाहून महिष्मताला अतिशय आनंद झाला. त्याचा परिवारही समाधान पावला. मग त्या राजाने सर्वांच्या हितासाठी त्याला राज्याभिषेक केला. अशा प्रकारे श्रेष्ठ वैभव प्राप्त होऊनही लुंपक नित्य हरिभक्तीतच लीन राहिला. तो एकादशी व्रताचे नियमित आचरण करीत असे. त्याच्या स्त्रिया आणि पुत्रही भक्तिमान होते. ते त्याला सर्व कार्यात अनुकूल राहून सहाय्य करीत असत. अशा प्रकारे भगवत कृपेने त्याचे सर्व जीवनच उजळून निघाले. पुढे वृद्धत्व आल्यावर त्याने आपले राज्य पुत्राकडे सोपविले आणि तपाचरणासाठी वनात निघून गेला. तेथे एकाग्र चित्ताने विष्णू आराधनाच केली आणि देहपातानंतर वैकुंठास गेला. धर्मा, याप्रमाणे जे कोणी सफला एकादशीचे व्रत करतात त्यांना इहलोकी यश, कीर्ती आणि सौख्य लाभते. त्यांचे जीवन कृतार्थ होते आणि जन्मांतरीच्या गाठी सुटून ते विष्णुलोकी जातात, मोक्ष मिळवितात. असे आहे सफला एकादशीचे महात्म्य. हे आदराने श्रवण केल्यास राजसूय यज्ञाचे फळ मिळते आणि देहपतनानंतर तो मनुष्य स्वर्गात जातो. याप्रमाणे सफला एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु.